यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। आवाजवी कराविरोधात आरणीकरांचा एल्गार, मुख्याधिकाऱ्यांना नागरिकांचा घेराव, सुनावणी स्थळी गोंधळ। आर्णी नगर परिषदेकडून लावण्यात आलेल्या आवाजवी व अन्यायकारक कराविरोधात आज शहरात तीव्र जन आक्रोश उसळलाय। विविध कर प्रकारांच्या नावाखाली नागरिकांवर आर्थिक बोजा टाकण्यात आल्याचा आरोप करत आर्णीकरांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातलाय। वृक्ष प्राधिकरण अस्तित्वात नसताना वृक्ष कराची वसुली का केली जाते आहे? अग्निशमन प्राधिकरण नसतानाही अग्निशमन कर नागरिकांकडून का आकारला जातोय? महाराष्ट्र शिक्षण कर नेमका किती टक्के घेतला जात आहे आणि त्याचा कायदेशीर आधार काय, असं एकामागून एक प्रश्न उपस्थित करण्यात आले। याशिवाय प्रशासकाला केवळ धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार असताना झोन बदलणे, भाडे मूल्य वाढवणे आणि त्या आधारे आवाजवी कर आर्णीकरांवर लादणे योग्य आहे का, असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला। या सर्व मुद्द्यांवर नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांवर प्रश्नाचा भडीमार केलाय। मात्र नागरिकांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्यात मुख्याधिकारी अपयशी ठरल्याचं चित्र दिसून आलंय। काही वेळातच वातावरण तापले आणि अखेर सुनावणीच्या ठिकाणावरून मुख्याधिकाऱ्यांनी माघार घेतल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आक्षेप नोंदवणे व सुनावणीसाठी 1 दिवसाची मुदत वाढ देण्यात आली। मात्र या निर्णयानंतरही नागरिकांचा संताप शमलेला नसून नगर परिषदेच्या कारभाराविरोधात आर्णीकरांमध्ये तीव्र असंतोष कायम आहे। यावेळी गणेश हिरोळे, माजी आरोग्य सभापती प्रवीण मुणगीनवार, विठ्ठल देशमुख, दर्शन कोशटवार, अनिल बेलगमवार, अजय छलाणी, कांतीलाल कोठारी, भिकूसेठ पटेल, रवी नालमवार, जयंत डोल्हारकर, आबिद फाणन, राजू बुटले, फारुख धरीवाला, आरिफ शेख, रब शेख, इरफान रजा, प्रितेश भोगे, संदेश भगत, क्षितिज भगत यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। MH29 मीडियासाठी इरफान रजा, प्रशिक मुनेश्वर, आर्णी। माझं मूळ म्हणणं आहे, अशा भरपूर केसेस आहे, पण तुम्ही जे थोडं बोलले ना, तुम्ही जो क्रायटेरिया लावला पूर्ण टॅक्स भरल्याशिवाय तुम्ही आक्षेप दाखल केला नाही, आत्ताही पाठवलेलं बस टॅक्स भरल्याशिवाय ऍक्सेप्ट घेतलेलं नाही सर। ओसी देत नाही असं लिहिलं म्हणलं तर देत नाही। शेवटच्या दिवशी घेतलं म्हणजे शेवटच्या दिवशी माहिती लोकांपर्यंत वापस पाठवावं लागेल आम्हाला, मला स्वतःला वापस पाठवलं। पूर्ण भरले किती वाढला, किती गावाचा बल्क बंद तारीख वाढवली पुन्हा आर्थिक रेट वाढवा सर। 4 वर्ष लागली असते याची मर्यादा 31 डिसेंबर पर्यंत हे आहे आणि जे मी म्हणून राहिलो ते 31 मार्च पर्यंत पब्लिक इंटरेस्ट मध्ये भरून द्यायला बोललो नाही आमची पब्लिक तुम्ही सांगा बरं, तुमच्या चुका ज्या तुमच्या ज्या चुका आहे आणि तुम्ही जे आता झोन बदल तुम्ही नोटिफिकेशन लावले होते का तिथे नगर परिषदला? अरे नोटिफिकेशन लावा लागते, झोन बदलले तर आली की नाही? 25 वर्ष झोन नाही बदलत ना साहेब। नाही नाही, आता अंतरचे टाउन प्लॅनिंग वाले म्हणा लागले झोन बदलवले म्हणून आम्ही, तुम्ही नाही म्हणताय आता हे बदलले नाही का? कोणाची आणखी आहे ना दोन, आणखी कुठे आहे झोन बदललेले? झोन बदलले तुम्ही? नाही नाही सर, तुम्ही तुम्ही तुमच्या स्वतः लोकल भेटीस पकडू नका, पहिले सांगा तुम्ही। नाही नाही,
तुम्ही बात आजचे नहीं कर रहे एकनाथ सर को बात नहीं कर रहे हाँ? सर को बात नहीं कर रहे हाँ? उनको बात ही नहीं कर रहे नाही, नाही, नाही.